विकास कामं झालेले आहेत. आमच्या गावामध्ये गेले 10 वर्ष जी KP साहेबांनी जी कामं केली नाही ती आमदार प्रकाश आंबेडकरांनी केली आहेत. आता आमच्या गावामध्ये आमच्या पाण्याची स्कीम 22 लाख झालेली आहे. आमच्या सांस्कृतिक हॉल 5 लाख झालेला आहे. तसेच आता जो चालूचा रस्ता धरला आहे आमदारांनी हा 30 लाखाचा रस्ता आहे. जेवढी KP साहेबांनी कामं जेवढी केली नाहीत म्हणजे KP साहेबांनी 266 कोटीचा बोर्ड तेवढे लावले, परंतु त्यातलं 66 पैशाचं काम पण झालेलं नाही आहे आमच्या गावामध्ये KP साहेबांचं. आणि ह्या म्हणजे आमदार साहेबांचं काम आमच्या गावामध्ये बरंच झालेलं आहे काम. आणि ह्यावेळी आमदार प्रकाश आंबेडकरच यावेळी होणार. तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही छाती ठोकपणे सांगायला लागला की आमदार प्रकाशराव आंबेडकरच होणार, तुमच्या गावामध्ये कोणती विकास कामं झाली आहेत आणि काय सांगाल तुम्ही या संदर्भात? आमच्या गावामध्ये आता म्हणजे रस्ता हा म्हणजे प्रकाश आंबेडकर आल्यानंतर हा आमच्या गावामध्ये दुसरा ट्रेनचा रस्ता आता म्हणजे दुसरा ट्रेनचा रस्ता चालू आहे. त्यानंतर पाणी स्कीम हे प्रकाशराव आंबेडकर आल्यानंतरच पाणी स्कीम झाले. KP साहेबांच्या काळात आमच्या गावामध्ये पाण्याची म्हणजे काम त्यांनी केलंच नाही पाण्याचं KP साहेबांनी. आज आमच्या KP साहेब काय सांगतात की आज कारखान्याचा आम्ही देवळा दामवतो. आज मी एक शेतकरी आहे, आज आम्ही स्वतः ऊस तोडून देतोय आणि KP साहेब काय सांगतात की आम्ही 34 रुपये दर देतोय की आमच्या म्हणजे दर देतात म्हणजे का आम्ही स्वतः ऊस तोडून घालतो मग आम्हाला दर देतात. जर आम्ही ऊस तोडलं तर आम्हाला KP साहेबांचा दर आम्हाला मिळणार का? मिळणारच नाही. हा मुद्दा आहे. ह्या 10 वर्षात आमदारांनी जी कामं केल्यात किंवा आमचा आता 30 लाखाला रस्ता झाला आहे. तिथं 5 लाखाला आमची मोजकी जवळजवळ 130 मतदान आहे. एवढ्या लोकांसाठी 5 लाखाचा हॉल दिला आहे. 22 लाखांची स्कीम पाण्याची काढली. एवढं काम करून आणि KP साहेब इथून 10 वर्ष लहान जरी पोराला विचारलं तर KP साहेब किती बघितल्यात काय त्यांनी? KP साहेब एक वेळा इकडे फिरले, त्यांना वाडी माहिती नाही अजून आणि कधी आले पण नाहीत. त्यांचा मुलगा बी आला नाही आणि ते पण कधी आले नाहीत. त्यांनी फक्त कारखाना चालला, कारखाना काढून घेतलाय पुन्हा दादांच्याकडनं कारखाने काढून घेऊन लोकांना बुस्टर लावले. इकडे एक टोळी आता ही टोळी जी आहे इथं टोळी आले ती टोळी ती आमच्या भागात नाही. ही आता दानाभाई आमच्या भागात आम्ही स्वतः आम्ही ऊस तोडायचं आणि आम्हीच गाडीत भरून द्यायचं. मग कारखाना पाडलं मग किती 34 रुपये दर देतोय. टनाला 2 टनाला काटा मारतोय. मग 34 द्यायला काय बिघडतं? मग तांबाळा काय देत नाही. तांबाळा आम्ही आयुष्यात घालत नाही, बिजनेस घालतो का दर मिळतो म्हणून, साखर मिळते म्हणून. पण 2 टनाला मारतोय काटाही कुणाला माहीत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून आम्हाला की आमदार आणि आंबेडकर पाहिजे, आंबेडकरच व्हायला पाहिजे तर भागात विकास होणार आहे. आणि उद्याच्या भविष्य काळात आंबेडकर लाल दिव्याच्या गाडीत बसणार आहे आणि ते झाल्यावर आपल्या भागाचा भवितव्य कालावधी बदलणार आहे. बघा मी सांगतो, मी प्रत्येकाला विचारा. आणि खरोखर आमदार असावा तर असाच आंबेडकर सारखाच तरुणदार. आता आम्ही प्रकाश आंबेडकरलाच निवडून देणार. आम्हाला प्रकाश आंबेडकरनं आमच्या गावात विकासाची कामं चांगली केल्यात म्हणून त्यालाच आम्ही निवडून देणार. तुम्हाला जे राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेचे जे पैसे दिले होते सरकारनं, तुम्हाला मिळाले का? हा, मिळाले. तुमची काय भावना आहे सरकारबद्दल? बोला की. प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सोय चांगली दिली. 1500 रुपये महिन्याला एकूण 7,500 रुपये आम्हाला दिले लाडकी बहीण. प्रकाश आंबेडकरांनी आम्ही निवडूनच देणार. आम्ही तेच सहकार्य आम्ही करणार. जर सांगायचे झाले तर प्रकाश आंबेडकरांचं काम भागाभागात आणि भागात किंवा तालुक्यात किंवा गल्लोगल्ली एवढा विकासाचे कामं झाले आहेत, भयानक कामं झाले आहेत. ते महापूरच कामाचा आणला आहे. कारण का महापूर जर त्यांची जर लाईव्ह हे बघितली, पुस्तक जर काढलेलं ते बघितलं तर पुढच्या माणसाचं ते जर त्याचा आढावा जर वाचला तर पुढच्या माणसाची बोलतीच बंद झालेली आहे. का बोलती बंद झाली? कारण का ह्यांचा कामाचा जर हे बघितला आढावा तर त्यांच्या पलीकडे बोलण्यात काय राहिलंच नाही. हे असं प्रकाश आंबेडकरांचं काम 1 नंबरला. आणि आपल्या बुद्रुक तालुक्यामध्ये असं नेतृत्व करणारा कोण आमदार अजूनपर्यंत नाही आहे. म्हणून या आमच्या सगळ्या वाड्या वस्त्यांनी जेवढी कामं केली आहेत ती त्यांनी केलेली आहेत. कारण त्यांनी कामं केल्यामुळं या आमचा सगळ्या कामाचा भयानक विकास झालेला आहे. आणि विकास झाल्यामुळं आणि आम्ही 100% आमचं गाव त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आम्ही निवडून आणायचं काम करणार आहे.